ज्ञानसागर ऑनलाइन यूट्यूब चॅनल. टू गेट लेटेस्ट व्हिडिओ सबस्क्राईब ऑन दिस चॅनल. आज आपण सायन्स पार्ट 1चा 8 नंबरचा लेसन बघणार आहोत, मेटल एनर्जी. पण त्याआधी आपण जर बघितलं अर्थ जे आहे 4.5 बिलियन इयर ॲगो अर्थ जेव्हा बॉर्न झाले, अर्थ जेव्हा बॉर्न झाली तेव्हापासून आत्तापर्यंत त्यामध्ये अनेक प्रोसेसेस घडतात. आणि त्या प्रोसेसेसमुळे आपण बघतो की मोस्ट ऑफ सबस्टन्स आपल्याला मेनली 3 स्टेटमध्ये ऑकर होतात: सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता हे सबस्टन्स किंवा एलिमेंट्स असतील हे तिन्ही स्टेटमध्ये ऑकर होतात. मग एकाच वेळेस जर थिंक अबाउटमध्ये विचारलेल्या क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की खूप सारी गोष्टी असतील, मेनी थिंग्स असतील, त्या तुम्हाला स्टडी करायच्या आहे एका सेम टाईमला. आणि स्टडी करताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करणार आहात? जर विचार केला, फर्स्ट कोणताही ॲटम इलेमेंट असेल तो कोणत्याही स्टेटमध्ये असेल, सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल, फर्स्ट तो इलेमेंट असेल किंवा कंपाऊंड असेल त्याच्या आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आधी स्टडी करणार. आणि त्या स्टडी केल्यानंतर ते मेटल आहे, नॉन मेटल आहे किंवा मेटलाइटमध्ये आहे अशा प्रकारे आपण क्लासिफाय करून ते इलेमेंट ॲट अ टाइम काय करू शकतो, स्टडी करू शकतो. मग आता हे जे आहेत मेटल, नॉन मेटल किंवा मेटलाइट, हे आपण फक्त टाईप बघितले. मग कोणतीही गोष्ट असो ती फर्स्ट काय केली जाते, क्लासिफाय केली जाते. ॲट अ टाइम ती स्टडी करायची असेल तर क्लासिफाय केल्यानंतर एक फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीचा विचार केला जातो आणि त्याप्रमाणे रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये ते एलिमेंट किंवा कंपाऊंड काय केले जातात, बिलॉंग केले जातात. Can you tell what are the physical property of metals and non-metal? Can you tell मध्ये आपल्याला मेटल आणि नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी विचारले, जे आपण 8th आणि 9th स्टँडर्डमध्ये बघितले. फर्स्ट वन बाय वन. फर्स्ट आपण फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स बघूया. फिजिकल प्रॉपर्टी ऑफ metals. First property, metals mainly exist in solid state. The metals, namely mercury and gallium, exist in liquid state at room temperature. जवळपास सर्वच मेटल हे सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला ऑकर होतात, पण त्यापैकी मर्क्युरी आणि गॅलियम हे जे आहेत हे लिक्विड स्टेटमध्ये असतात रूम टेम्परेचरला. देन सेकंड प्रॉपर्टी, मेटल्स पॉसेसेस लस्टर. मेटलला चकाकी असते, ती शाईन करत असतं. द मेटलिक लस्टर गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू एक्सपोजर टू atmospheric oxygen and moisture and also in the presence of some reactive gases. आपण बघितलं की मेटल पॉसेसेस लस्टर म्हणजे मेटलला चकाकी असते, ते शाईन करतं, पण ती जी शायनिंग असते ते जे लस्टर असतं हळूहळू काय होतं, कमी होतं. का तर मग ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असलेलं ऑक्सिजन त्याच्यासोबत रिॲक्ट होतो. त्याचप्रमाणे ॲटमॉस्फिअरमध्ये असलेले वॉटर ड्रॉपलेट म्हणजेच आपण मॉइश्चर म्हणू शकतो, ते त्याच्यासोबत रिॲक्ट होतात. त्याचप्रमाणे वेगवेगळे गॅसेस असतात ते पण काय होतात, त्या मेटलसोबत रिॲक्ट होतात आणि त्याची जी लस्टर आहे ती काय होते, हळूहळू कमी होते. जर आपण एक्झाम्पल बघितलं तर जे भांडी असतात, ॲल्युमिनियमची भांडी, त्याची पण चकाकी काय होते, हळूहळू कमी होते. देन थर्ड, ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सर्व जे मेटल आहेत ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय असतात, गुड कंडक्टर्स. नेक्स्ट प्रॉपर्टी, generally all metals are hard, however the alkali metals from group 1 such as lithium, sodium and potassium are exception. These metals can be cut with the knife as they are very soft. जनरली जर आपण बघितलं मेटल हे हार्ड असतात, ते जनरली लवकर ब्रेक होत नाही. फॉर एक्झाम्पल आयर्न असेल, हे लवकर ब्रेक होत नाही. पण त्याचप्रमाणे अल्कली मेटल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, द इलिमेंट विच इज प्रेझेंट इन ग्रुप 1, दॅट इलिमेंट इज कॉल्ड ॲज और दॅट मेटल इज कॉल्ड ॲज अल्कली मेटल. त्यामधले लिथियम असेल, सोडियम असेल आणि पोटॅशियम असेल, हे जे मेटल्स आहेत हे काय आहेत, सॉफ्ट आहे, की जे नाईफच्या साहाय्याने काय होणार आहे, इझिली कट होणार आहे. हे त्याच्यासाठी एक्सेप्शन आहे. नेक्स्ट, metals have high melting and boiling point.
मेटल्समध्ये जनरली हाय मेल्टिंग आणि हाय बॉइलिंग पॉइंट असतो. फॉर एक्झाम्पल, टंगस्टन मेटल हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट 3422 डिग्री सेल्सिअस. मग जर एक्झाम्पल बघायचं ठरलं तर टंगस्टन जे आहे, टंगस्टन मेटल आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट काय आहे, हाय आहे, तो आहे 3422 डिग्री सेल्सिअस. On contrary, the melting and boiling point of metal such as sodium, potassium, mercury, gallium are very low. पण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कमी असलेले मेटल कोणकोणते आहेत? सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मर्क्युरी आहे आणि त्याचप्रमाणे गॅलियम. हे जे मेटल आहेत यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे? कमी आहे. A sound is produced when certain metals are struck. This is called sonority. These metals are known as sonorous metal. जनरली काय होतं, जेव्हा मेटल एखाद्या वस्तूवरती किंवा मेटलवरती काय केलं, स्ट्राईक केलं, आपडलं एकमेकांवरती, आदळलं, तर काय होतं, एक साऊंड प्रोड्यूस होतो आणि त्यालाच काय म्हणतात, सोनेरिटी असं म्हणतात. आणि ते जे मेटल आहे जे साऊंड प्रोड्यूस करत त्याला काय म्हणतात, सोनेरियस मेटल. फॉर एक्झाम्पल, ॲल्युमिनियम असेल, आयर्न असेल, हे जेव्हा स्ट्राईक होतं तेव्हा एक प्रकारचं काय होतं, साऊंड प्रोड्यूस होतो आणि म्हणून त्या मेटलला काय म्हणतात, सोनेरियस मेटल असं म्हणतात. Metals have the property namely ductility and malleability. मेटलची अजून एक प्रॉपर्टी आहे ज्याला डक्टिलिटी आणि मेलेबिलिटी असं म्हणतात. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटल्सची आपण फिजिकल प्रॉपर्टी बघूया. फर्स्ट वन इज सम नॉन मेटल्स आर इन सॉलिड स्टेट while some are in gaseous state. Exception is the non-metal bromine which exists in liquid state. जर जनरली आपण बघितलं, नॉन मेटल्स जे असतात ते सॉलिड स्टेटमध्ये असतात, पण काही असे नॉन मेटल्स आहे की जे गॅसियस स्टेटमध्येही ऑकर होतात. त्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्यांनी इथे एक एक्सेप्शन पण दिले आहे की जो ब्रोमिन नॉन मेटल आहे हा लिक्विड स्टेटमध्ये ऑकर होतो. Second one is non-metals do not possess luster, but iodine is the exception as its crystal are shiny. Non-metalला चकाकी नसते, त्याला लस्टर नसतं, ते चमकत नाही, पण जे आयोडीनचे क्रिस्टल आहे हे त्याला एक्सेप्शन आहे. आयोडीनचे क्रिस्टल हे काय असतात, शायनी असतात. Then next is non-metals are not hard. Diamond, which as an electron of carbon is the exception. Diamond is the hardest natural substance. Generally, non-metals are not hard. They are soft. But there is one exception here, which is diamond. Because electron of carbon, diamond is made from electron of carbon, which is hardest natural substance. Non-metals have low melting and boiling point. Non-metalचा जो melting point आणि boiling point काय असतो, low असतो. Non-metals are bad conductors of electricity and heat. Graphite and electron of carbon is an exception as it is good conductor of electricity. Generally, non-metals हे काय असतात, bad conductor for electricity and heat, but here one exception is there. Graphite is an exception which is good conductor of electricity. Then next one is, do you know substances which are good conductors of heat are usually good conductors of electricity as well. First we see the physical property of metal. Metals are good conductor of heat as well as good conductor of electricity. But here similarly bad conductors of heat are also bad conductor of electricity. Generally we say that when some of substance are bad conductor of electricity, they also bad conductor of electricity. Both they are bad conductor for heat and electricity. But there is a exception. The exception is diamond, which is bad conductor of electricity but good conductor of heat. But diamond is exception. Diamond is bad conductor of
electricity but good conductor of heat.